अजिबात कडू न होणारी व जास्त तामझाम नसणारी पटकन होणारी कारल्याची अशी मसालेदार भाजी आज बनवायला शिकूयात। नमस्कार, अफलातून बाय संध्यामध्ये संध्या तुमचं खूप स्वागत करत आहे। तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करून घ्या। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, म्हणजे माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। पाव किलो पांढरी कारली घेतली आहेत व त्याचे आपण गोल आकार काप करणार आहोत, पण त्यामधील बिया व जो पांढरा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातील जो तुरटपणा व कडवटपणा आहे तो निघून जाईल। सांगू का, या रेसिपीला आपण काहीही वेगळे मसाले वापरणार नाहीत किंवा प्रोसेस देखील फार अवघड नाहीये। सहज सोपी पटकन होणारी अफलातून रेसिपी आहे। आता व्हिडिओमध्ये दिसतात तसे सगळे काप करून घ्यायचे। एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचंय, थोडंसं मीठ टाकायचंय आणि त्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि या फोडी त्यामध्ये 10 ते 15 मिनिटं बस असंच ठेवून देणार आहोत। एकदा मिक्स करून घेऊ, तोपर्यंत जो मसाला लागतोय तो तयार करून घेणार आहोत। एका मोठ्या वाटीमध्ये शेंगादाण्याचा कूट अर्धा वाटी घ्यायचा आहे, धनेपूड 1 टेबलस्पून घ्यायचे, जिरेपूड अर्धा टेबलस्पून घ्यायची, हिंग 1 टीस्पून घ्यायचा आहे, काळा मसाला 1 टेबलस्पून घ्यायचा आहे, गरम मसाला 1 टीस्पून आणि हळद 1 टीस्पून टाकायची आहे। त्यानंतर तिखट 1 टेबलस्पून, आलं लसूण पेस्ट 1 टेबलस्पून, लसूण देखील जास्त घालायचं नाही, तेवढाच बास होतो, आणि मीठ चवीनुसार, कोथिंबीर टाकायची आहे आणि 1 चमचा मिक्स करण्यासाठी तेल घालायचं आहे। बास, दॅट्स इट। हे इतके सोपे सहज करत असणारे साहित्य आपण वापरलेले आहेत। यापेक्षा जास्त काहीही वेगळं वापरलं नाही तरी चालेल, खूप मस्त भाजी तयार होते। आता काय करूयात, 10 मिनिटानंतर आपण पाणी काढून घेणार आहोत, त्यातलं पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। पॅन गरम केलाय, त्यामध्ये तेल टाकलंय, मोहरी टाकली आहे, मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत। जिरे तडतडल्यानंतर फोडी घालणार आहोत। ह्या फोडींना आपल्याला चांगली वाफ द्यायची आहे, पण त्याआधी सगळ्या फोडींना तेल व्यवस्थित लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला 5 मिनिटासाठी वाफवून घेऊयात, कारण काय होतं, फोडी बुडाशी लागू शकतात, त्या करपू शकतात, म्हणून 5 मिनिटानंतर एकदा झाकण काढायचं, फोडी परतून घ्यायच्या आणि पुढील 5 मिनिटासाठी परत एकदा वाफवून घ्यायचं आहे। दॅट्स इट। टोटल 10 मिनिटात भाजी व्यवस्थित वाफवल्या जाते, म्हणजेच ती व्यवस्थित शिजल्या जाते। 10 मिनिटानंतर आपण खोबऱ्याचा किस अर्धा वाटी घालणार आहोत। 1 मिनिटासाठी खोबऱ्याचा किस यामध्ये परतून घेऊयात, म्हणजे व्यवस्थित तो भाजला जाईल आणि जो मसाला रेडी केलेला आहे तो यामध्ये मिक्स करूयात। मसाला सर्व फोडींना व्यवस्थित लागल्यानंतर 2 टेबलस्पून आपण गुळाची पावडर या ठिकाणी घातली आहे। तुम्ही साखर घातली तरी चालेल किंवा गुळ घातला तरी चालेल, डोंट वरी, अजिबात गोड भाजी होत नाही। परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे, माझ्यावर विश्वास ठेवा। पण त्यासाठी अजून एक करायचं आहे, 1 अख्खा लिंबू तुम्हाला पिळून यामध्ये घालायचा आहे, म्हणजे जवळपास 1 टेबलस्पून 1 ते 1.5 टेबलस्पून लिंबाचा रस घालायचा आहे, मिक्स करायचं आहे आणि हे मसाले खाली चिटकू नये म्हणून अगदी पाण्याचा शिपका 1 टेबलस्पून इतका असेल तेवढा द्यायचा। 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं, दॅट्स इट। भाजी रेडी होऊन जाते, खूप मस्त लागते, इतकी चमचमीत, छान चवीला। तुम्ही 1 पोळी एक्स्ट्रा नक्की खाल आणि मी गॅरंटी देते मुलं देखील तेवढीच आवडीनं खातील। तुम्ही ही भाजी बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की ती कशी होते। इतकी अफलातून चमचमीत मस्त मसालेदार भाजी होते, माझ्यावर विश्वास ठेवा। तुम्हाला माझ्याकडून अजून कोणत्या रेसिपी अपेक्षित आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या। अशा छान छान रेसिपी घेऊन पुन्हा भेटू। धन्यवाद।